अशी फिश फ्राय तुम्ही पण बनवू शकता। नमस्कार, अरुणाच कुकिंग हब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिश फ्राय बनवायला शिकवणार आहे। त्यासाठी बघा मी 1 किलो एवढी फिश घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू आपण आता त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी बघा अर्धा लिंबू आपल्याला त्या फिशवरती पिळून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकणार आहोत, त्याच्यामुळे काय होतं उग्र वास आपला फिशचा निघून जातो। नंतर आपण परत क्लीन करणारच आहोत, त्यासाठी थोडीशी जास्त हळद घातली तरी काही हरकत नाहीये। मीठ टाकणार आहोत, सर्व असं पसरवून घ्यायचंय आपल्याला। आता याला 1 तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता आपण त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। मॅरिनेट करायचे त्यासाठी आपण फिश फ्राय मसाला, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे लाल तिखट, कारण जेवढं तुम्हाला स्पायसी लागते तेवढं टाका तुम्ही। थोडीशी हळद, कारण आपण जे पहिले हळद आणि लिंबू मध्ये मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे परत थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला। थोडंसं लिंबू, थोडासा लिंबाचा रस, परत हा फिश करी मसाला घेतलाय, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आपण, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता हा पूर्ण मसाला आपल्याला फिश फ्रायला लावून घ्यायचा आहे। 2 चमचे एवढी आले लसणाची पेस्ट ऍड करायची आपल्याला आणि हा पूर्ण मसाला आता हा फिशला लावून घ्यायचा व्यवस्थित। बघा आता तर आपण व्यवस्थित असा मसाला लावून घेतलेला आहे। आता बघा आपल्याला याला थोडीशी शेजवान चटणी लावून घ्यायची आहे फ्राय करायच्या आधी दोन्ही साइडनी। त्यानंतर आता आपण ही फिश रव्यामध्ये डिप करून तळून घेणार आहोत। आता आपण ही रव्यामध्ये डिप केलेली फिश तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। लो फ्लेम वर फ्राय करायची आपल्याला, नाहीतर आतून कच्ची राहील आणि वरून रवा सगळा जळून जाईल, त्यासाठी काळजी घ्यायची। त्याला तर तुम्ही बघू शकता आता आपली फिश फ्राय झालेली आहे। छान असा कलर आलेला आहे आपल्या फिशला आणि हे पूर्ण आतून पण झालेली आहे, कारण कधी कधी मीडियम थोडीशी कधी हाय फ्लेम करायला लागतं, कारण फिश थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक फ्राय करायची आहे आपल्याला। आपली फिश खाण्यासाठी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पटकन सबस्क्राईब करा।